सुरुवातीला सुरेशला वाटले की घरी परतल्यावर तो ती घटना विसरेल, पण तसे होऊ शकले नाही. खुद्द सुरेशचेही त्याच्यातील या बदलावर नियंत्रण नव्हते. एक छोटीशी घटनाही माणसाचं आयुष्य कसं बदलून टाकते हे आता त्याला जाणवत होतं. सुरेश हा आपल्याच घरात आपल्याच विचारांचा कैदी बनला होता. आपल्याच माणसांमधला अनोळखी बनला होता. गेल्या काही दिवसांपासून सुनंदा त्याच्यात झालेला बदल मूकपणे पाहत होती. एखाद्या पुरुषाच्या वागण्यात थोडासाही बदल झाला तर त्याची पहिली जाणीव त्याच्या पत्नीला होते. सुनंदा अजून काही दिवस गप्प राहून त्याच्यातील बदलाचे कारण शोधत असेल, पण दुखावलेल्या निष्पाप मानसीच्या वेदनेने अचानक तिच्या सहनशीलतेची सीमा फुटली. सुरेशचे तिच्या मुलीसोबतचे बेताल वागणे सुनंदा किती काळ शांतपणे पाहत बसणार होती, ती सुद्धा त्या मुलीसोबत जिच्यात बाप म्हणून सुरेशचे सर्व सुख होते. रविवारी सकाळी सुरेशने मानसीशी गरजेपेक्षा जास्त उद्धट आणि कठोर वर्तन केले होते, तेही जेव्हा मानसीने लाड करून वडिलांना मिठी मारण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या मुलीचा शारीरिक स्पर्श सुरेशला चावल्यासारखा वाटला. मानसी, तू आता मोठी झाली आहेस, तुझा हा बालिशपणा आता शोभत नाही, असे म्हणत त्याने अतिशय उद्धटपणे आपल्या मुलीला स्वतःपासून वेगळे केले होते. सुरेशने आपल्या मुलीला खडसावताना ज्या पद्धतीने हे बोलले ते पाहून मानसीला धक्काच बसला. तिच्या डोळ्यात अश्रू आले. सुरेशच्या वागण्याने तिला खूप दुखावल्याचे स्पष्ट झाले. ती लगेच तिथून निघून गेली. आपल्या मुलीसोबत केलेल्या वागण्याचा सुरेशला खूप पश्चाताप आला. त्याला हे नको होतं, पण त्याच्या बाबतीत तसे घडले. त्यावेळी त्याला असंही वाटलं की खरंच आपल्या वागण्यावर नियंत्रण नाही. बरेच दिवस गुपचूप सगळं बघत असलेली सुनंदा कदाचित आता गप्प बसणार नाही हे सुरेशला माहीत होतं. मानसीने तिची व्यथा तिच्यासमोर मांडली असावी. सुरेशचा विचार चुकीचा नव्हता. किचनचे कामं आटोपून सुनंदा खोलीत आली आणि येताच तिने सुरेशच्या हातातील वर्तमानपत्र हिसकावून फेकून दिले. ती रागात होती. यावेळच्या दौऱ्यावरून परत आल्यापासून काय झालंय तुला? काही बिझनेस प्रॉब्लेम असेल तर सांगत का नाहीस? सगळ्यांशी असं बेफिकीर वागण्यात काय अर्थ आहे? मी कुणाशी उदासीनतेने वागू हेही तर आधी कळू दे, सुरेशने नकळत भासवत विचारले. सुनंदा म्हणाली, एवढे अज्ञानी होऊ नकोस. जणू काही तुला काही कळतच नाही. तुझ्या वागण्याने दुःखी होऊन मानसी आज माझ्यासमोर किती रडली हे तुला ठाऊक आहे? तिने तर पप्पा आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत हेही सांगितले. आता ती तुझ्याशी बोलणार नाही. मानसी असे म्हणत असेल तर मी नक्कीच चूक केली आहे. मी माझ्या मुलीला सॉरी म्हणेन. मला माहीत आहे की माझी मुलगी माझ्यावर जास्त काळ रागावू शकत नाही. आपण दोघेही तिच्याशिवाय राहू शकतो का? आपल्याला एकच तर मुलगी आहे, सुनंदा म्हणाली. यावर सुरेशने बायकोचा हात हातात घेतला आणि तिला जवळ बसवले आणि म्हणाला, ठीक आहे, एक गोष्ट सांग सुनंदा, आता आपली लहान मुलगी मोठी झाली आहे असे तुला वाटत नाही का? सुरेशचे बोलणे ऐकून सुनंदा हसली आणि म्हणाली, महाराज, यावेळी तुम्ही फक्त 10 दिवस घराबाहेर पडलात आणि इतक्या दिवसात कोणतीही मुलगी तरुण होत नाही. मुलगी नक्कीच मोठी होते, पण इतकी नाही की आपण तिच्या लग्नाची काळजी करू लागतो. पुढच्या महिन्यात मानसी फक्त 15 वर्षांची होईल. यावर विचार करायला अजून 5-6 वर्षांचा अवधी बाकी आहे. मी हे सरासरी करून बोललो होतो. तू खूप विचार केला आहे. मला जे वाटले ते मी सांगितले आहे. बाय द वे, तू याआधी असं कधीच बोलला नव्हतास. यावेळी तू टूरवरून परत आल्यापासून बदललेला दिसत आहे. वाईट वाटू नकोस, मी काही चुकीचे करत नाहीये. पण मला कळत नाही का मला वाटू लागले आहे की तू माझ्यापासून तुझ्या समस्या लपवायला लागला आहेस. तुझ्या मनात नक्कीच काहीतरी आहे. इतरांवर राग काढण्यापेक्षा मनाचे बोलून ओझे हलके कर, तर बरे होईल. सुरेशच्या खांद्यावर हात ठेवत सुनंदा म्हणाली, तू भ्रामक आहेस माझ्या प्रिय. ना काही अडचण आहे ना माझ्या मनावर कोणतेही ओझे आहे. माझी शपथ घे आणि माझ्या डोळ्यात बघून सांग की तुला काही प्रॉब्लेम नाही, सुनंदा म्हणाली. तिच्या असे केल्याने सुरेशच्या अडचणी आणखीनच वाढल्या होत्या. सुनंदाशी डोळसपणे संपर्क न करता तो म्हणाला, तूही कधी कधी बालिशपणा करतेस. व्यवसायात नेहमीच काही ना काही अडचण असते. असे घडत नाही असे मी कधी म्हणतो, परंतु याआधी कधीही तुझ्या कोणत्याही व्यावसायिक समस्यांमुळे तुझ्या घरगुती वर्तनावर त्याची छाया पडली नाही. यावेळी तुझ्या समस्येचा आणखी एक पुरावा म्हणजे तू तुझ्या मुलीच्या बार्बीला तिच्या विनंतीवरून आणायला विसरलास. तेही तिने तुझ्याकडे 2दा मोबाईलद्वारे सांगितले होते. एकतर तू तिला मुंबईहून सामान आणलं नाहीस, वर तू तिच्याशी एवढं उद्धटपणे वागलास की तिला दुखापत होईल आणि ती रडेल नाही तर काय करणार. बार्बीचा उल्लेख ऐकून सुरेशला अंगात धक्के जाणवले. अपराधीपणाच्या भावनेने सुरेशने त्याला आपल्या मुलीपासून दुरावले होते आणि त्या गुन्ह्याच्या सापाने अचानक त्याच्या संपूर्ण अस्तित्वाला वेठीस धरले होते. सुरेशची असहाय्यता अशी होती की तो आपली परीक्षा कोणाला सांगू शकत नव्हता, किमान सुनंदालाही नाही, जी लग्नानंतरही या गोष्टीचा आश्रय घेऊन आहे की त्याच्या आयुष्यात दुसऱ्या इतर कोणत्याही स्त्रीने भूमिका बजावली नाही असा भ्रम तिला आहे. फक्त सुनंदाच नाही तर जगातील अनेक स्त्रिया आयुष्यभर या समजुतीवर ठाम असतात की त्यांचे पती तिच्याशिवाय इतर कोणत्याही स्त्रीशी लग्न करणार नाहीत किंवा त्यांना शारीरिक सुखाचा अनुभव नाही. माणूस या बाबतीत हुशार असतो. आपल्या बायकोशी बेईमान होऊनही तो तिच्या नजरेत शुद्ध राहतो.
पण कधीकधी माणसाचा अप्रामाणिकपणा आणि त्याचा छुपा गुन्हा त्याच्या प्रियजनांना त्याच्या आयुष्यातून कसा हिरावून घेतो. सुरेशची गोष्ट तेच सांगत होती. सुनंदा काही चुकीचे बोलली नव्हती. मानसीने तिचे वडील सुरेश यांना मोबाईलवरून 2दा बार्बी आणण्याची आठवण करून दिली होती. पण नाही मानसीला हे माहीत होते, नाही सुनंदाला, की जेव्हा मानसी सुरेशची पहिल्यांदा बार्बी आणण्याबद्दल बोलली तो मुंबईत नसून गोव्यात होता. कोणत्याही पूर्व कार्यक्रमाशिवाय सुरेश प्रथमच गोव्याला गेला होता. गोव्याने त्याच्या नातेसंबंधाचा अर्थ इतका बदलला की तो आपल्या मुलीपासून मानसिकदृष्ट्या दूर झाला. मानसीचे बालपण गेले, पण तिचा बाहुल्या गोळा करण्याचा छंद गेला नव्हता. मानसी शुद्धीवर आल्यानंतर सुरेश जेव्हाही टूरवर जायचा तेव्हा ती तिच्या वडिलांना नवीन बार्बी डॉल आणायला सांगायची. सुरेश आपल्या मुलीने मागितलेली वस्तू आणायला विसरला असे कधीच घडले नाही. यावेळीही सुरेश विसरले नव्हते. यावेळी त्यांनी ही बार्बी मुंबईतून नव्हे तर गोव्यातून आणली होती. ही वेगळी बाब आहे, पण त्याच बार्बीने सुरेशला आपल्या मुलीपासून वेगळे केले होते. सुरेशबद्दल सुनंदाच्या मनात कितीही भंकप कल्पना असली तरी सत्य हेच होते की लग्नानंतरही तो वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांशी शारीरिक संबंध ठेवत होता. व्यवसायानिमित्त तो घराबाहेर दूर दुसऱ्या शहरात असतानाच हे काम करत असे. सुरेश स्वतः बेईमान नसला तरी त्याच्या व्यावसायिक मित्रांच्या बेईमानीचा साथीदार त्याला व्हावे लागत होते. यावेळी सुरेशसोबत असेच अफेअर सुरू असताना घडलेल्या घटनेने त्याचा आत्मा हादरला. सुरेशचा गोव्याला जाण्याचा कोणताही विचार नव्हता. सुरेशच्या मुंबईस्थित व्यापारी मित्राने अचानक गोव्याला जाण्याचा बेत आखला होता. हा मित्र अनिल महिलांचे मार्केटिंग करत असून पत्नीसोबत झालेल्या वादामुळे चेंबूर परिसरातील एका फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते. मुंबईतही महिलांची कमतरता नव्हती, पण गोव्यात जाण्याचे आकर्षण होते ते बालवेश्या. 12 ते 13 ते 15 ते 16 वयोगटातील त्या मुली ज्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अद्याप सेक्ससाठी योग्य नाहीत, पण भ्रष्ट पुरुषांच्या विकृत विचारसरणीमुळे त्यांना पाशवी आनंद मिळतो. सुरेशने गोव्यातील वैश्य व्यवसायाबद्दलही वाचले होते. याबाबत या मित्राने सुरेशशी बोलले असता त्यालाही मोह झाला. रात्रभर बसने प्रवास केल्यानंतर सुरेश आणि अनिल सकाळी गोव्याची राजधानी पणजीला पोहोचले. गोवा हे सुरेशसाठी नवीन ठिकाण होते, अनिलसाठी नाही. पणजीत कुठे आणि कोणत्या हॉटेलमध्ये मुक्काम करायचा आणि काय करायचं हे अनिलला माहीत होतं. हॉटेलमध्ये सुमारे 4 तास विश्रांती घेतल्यानंतर सुरेश आणि अनिल फिरायला बाहेर पडले. रात्र पडायची वाट पाहत होते. दोघेही गोव्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर फिरत वेळ घालवत राहिले. संध्याकाळी हॉटेलवर परतत असताना सुरेश बाजारातून मानसीसाठी बार्बी डॉल घ्यायला विसरला नाही. मुंबईच्या तुलनेत गोव्यात ही बार्बी डॉल थोडी महाग असल्याचे दिसून आले, पण ती खरेदी केल्यानंतर घरी गेल्यावर आपल्या मुलीच्या नाराजीला सामोरे जावे लागणार नाही याची सुरेशला खात्री होती. आपल्या हॉटेलच्या खोलीत आल्यानंतर सुरेशने मानसीसाठी विकत घेतलेली बार्बी टेबलावर ठेवली होती. बाहेर पडताना त्याच्या बॅगेत त्यासाठी जागा काढू या विचाराने. पणजीत आल्यानंतर या दोघांनी हॉटेलमध्ये एक नव्हे तर 2 खोल्या बुक केल्या होत्या. एक सुरेशच्या नावाने आणि दुसरी त्यांच्याच नावाने. अर्थात पणजीला पोहोचल्यावर दोघेही एकाच खोलीत एकत्र असले तरी रात्री दोघांनाही स्वतंत्र खोलीत राहावे लागले. सायंकाळी हॉटेलमध्ये परतल्यानंतर अनिल सुमारे तासभर बेपत्ता होते. त्याला रात्रीची व्यवस्था करायची होती. 1 तासानंतर अनिल परत आले आणि ओठ चाटत खास पद्धतीने म्हणाले, सुरेश, सगळी व्यवस्था झाली आहे. रात्री 11 नंतर मुलगी तुझ्या खोलीत येईल. सकाळ होण्याआधी तिला फायरिंग करायला पाहिजे. मुलीसोबत पैशांचा व्यवहार होणार नाही. जो तिला सोडायला येईल तो पैसे घेईल. यानंतर अनिलने गोव्याच्या प्रसिद्ध दारूची बाटली उघडली. दोघांनी हॉटेलच्या खोलीतच जेवणाची ऑर्डर दिली होती. जेवण झाल्यावर दोघांनी थोडा वेळ गप्पा मारल्या. रात्री 10:30च्या सुमारास त्याच्या मनगटावरच्या घड्याळाकडे पाहून एक डोळा भिरकावत अनिल सुरेशला गुड नाईट म्हणाले आणि त्याच्या नावाने बुक केलेल्या दुसऱ्या खोलीत गेला. 11:15च्या सुमारास कोणीतरी सुरेशच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. सुरेशने हो आत या असे म्हटल्यावर एक माणूस एका मुलीला घेऊन खोलीत गेला. मुलीचे वय 14 वर्षांपेक्षा जास्त नव्हते. मुलगी उंचीनेही लहान होती आणि तिचे शरीराचे अवयव विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात होते. मुलीला खोलीत सोडून त्या माणसाने सुरेशकडून 700 रुपये घेतले. एका रात्रीसाठी मुलीची ही किंमत होती. तो माणूस निघून गेल्यावर सुरेशने खोली सील केली होती. मुलगी डोके टेकवून बसली होती आणि बोटांची नखे चावत होती. तिच्या चेहऱ्यावर कसलीच भीती नव्हती, पण इतर कुठलेही भावसुद्धा नव्हते. तिला रात्रभर तिच्यासोबत काय होणार हे नक्की माहीत होतं, पण तिचं काय होणार होतं? कदाचित तिला याबद्दल पूर्ण माहिती नसेल. कदाचित या गोष्टी जाणून घेण्याइतके तिचे वयही झाले नव्हते. सुरेशने तिचे नावही विचारले होते. यावरून ती ख्रिश्चन असल्याचे दिसत होते. तिने तिचे नाव मारिया असल्याचे सांगितले. तिच्या अंगावरच्या खुणा हात लावल्यावरही तिच्या डोळ्यातली निरागसता कायम होती. त्या निरागसतेत अनेक प्रश्न मरत होते. माणसाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा त्याला स्वतःच्या डोळ्यात आपल्या कृत्याची लाज वाटू लागते. यावेळी सुरेशची हीच अवस्था होती. कपडे घातल्यावर मारिया खोलीभर बघू लागली. मग तिची भटकणारी नजर कशावर तरी स्थिरावली. त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर मुलाची निरागसता आणि नैसर्गिक तळमळ सुरेशला दिसली. सुरेशने पाहिले की मारियाची नजर तिने मानसीसाठी विकत घेतलेल्या बार्बीवर खिळलेली होती. ती लांबून बार्बीकडे बघून राहू शकली नाही. वयाने आणि विचाराने ती अजून लहान होती.
थोडासा आढेवेढे घेतल्यानंतर तिने टेबलावर ठेवलेली बार्बी उचलली, छातीशी घट्ट मिठी मारली आणि सुरेशकडे बघत म्हणाली, सर तुम्ही मला रात्रभर जे सांगितले तेच मी केले. तुम्ही माझ्या सेवेवर खुश असाल तर मला बक्षीस म्हणून ही बाहुली द्या. सर मी कधीही कोणत्याही बाहुलीशी खेळले नाही, कारण मला बाहुली कुणीही दिली नाही. मारियाच्या तोंडून आलेले हे शब्दांनी सुरेशच्या छातीत खंजीर खुपसले. क्षणभर त्याला असं वाटलं जणू त्याचीच मुलगी मानसी त्याच्यासमोर बार्बीला छातीशी धरून उभी आहे. तेच निरागस डोळे, निरागस डोळ्यात तीच तळमळ, तीच इच्छा. रात्री सुरेशच्या डोळ्यात त्याचाच मृत्यू झाला होता, जो मृत्यू कोणीही पाहिला नव्हता. या गुप्त मृत्यूनंतर त्याच्याबद्दल काहीही सामान्य नव्हते. आपल्या मुलीच्या शरीराचा स्पर्श सुरेशसाठी डंकसारखा झाला होता, ज्या वेदना त्याला सहन होत नव्हत्या. गोव्यातील एका हॉटेलच्या खोलीत सुरेशने मारिया नावाच्या मुलीमध्ये मानसीला पाहिले होते. आता त्याला मानसीमध्ये मारिया नावाच्या मुलीचा चेहरा दिसू लागला. त्यांना वेगळे करणे त्याला अशक्य वाटत होते. कृपया तुमचे याबद्दल काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि होय, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल.